नमस्कार मैत्रिणींनो, गायत्री डिझायनिंग मध्ये आपलं स्वागत करते. आणि आज मैत्री दिनानिमित्त माझ्या YouTube चॅनलच्या सर्व मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या चॅनलला आज 1 वर्ष पूर्ण झाली, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद करते. आणि तुम्ही मला 1 वर्ष चांगल्या पद्धतीने साथ दिली आणि यापुढे पण तुम्ही मला साथ द्याल अशी मला तुमच्यापासून आशा आहे. तर आज आपण बघणार आहोत सलवार. आपण बघा, सलवार अशा पद्धतीने पूर्ण शिवून झाला, पण आता आपल्याला या सलवारला खिसा करायचा आहे. म्हणजे पॉकेट फोन ठेवायला किंवा मुलींना पैसे ठेवायला, पास काढलेली असते, पास ठेवायला आपल्याला खिसा करून द्यायचा आहे. तर तो अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते आणि एकदम आरामात सांगते. हे बघा, खिसा म्हणजे आपण सलवार घालतो आणि घातल्यानंतर आपला जो उजवा हात येतो, त्या उजव्या हाताला आपल्याला खिसा करायचा आहे अशा पद्धतीने. तर आता मशीनवर टाकल्यानंतर तो आपला डावी बाजूने डाव्या हातावर येतो. तर जवळपास आपल्याला एवढा म्हणजे 7 इंचाचा ठेवायचा आहे. याच्या खाली खिसा आला 1-2 इंच तरी चालते, पण आपल्याला 7 इंचाचा भरपूर होईल. तर आता काय करायचं, जो आपला साईडची बाजू असते म्हणजे सलवारचा मध्य करायचा. मध्यावरून या साईडनी, डाव्या साईडनी पूर्ण माप मोजून घेऊन त्याचा मध्य काढायचा. म्हणजे आपला 10-10चा 5 मध्य. 5 मध्यावरून हे बघा 1 इंच खाली घ्यायचं. समजलं एवढं? 1 इंच आपण या वरच्या नाळा पट्टी जी असते त्या पट्टी सोडून 1 इंच खाली माप घेतले, पॉइंट घेतला अशा पद्धती. आता पॉइंट या साईडने आपल्याला 3 इंच घेतले तरी चालते किंवा 2.5 इंच घेतले तरी चालते. 3 आणि या साईडने 3 घेतले तर हा खूप मोठा होतो. तर आपल्याला 2.5 इंच घ्यायचे. 2.5 इंच या साईडने आणि 2.5 इंच या साईड. हे बघा, अशा पद्धतीने 2.5 इंचाची सरळ लाईन घ्यायची आणि इथं 2 पॉइंट वर 2 पॉइंट वर अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचे. घेतला. आणि आपल्याला हेच माप उलट्या बाजूने टाकायचं. अशाच पद्धतीने उलट्या बाजूने 10चा 5 मध्य, मध्याच्या खाली 1 इंच आणि 1 इंचापासून आपल्याला या साईडने 2.5 आणि या साईडने 2.5. 5च्या पॉइंटवर अगदी 2 लाईन
खाली आणि 2 लाईन वर. अशा पद्धतीने आपल्याला इथं कापड ठेवायचं. आता इथं कापड वेगळ्या कलरचा असला तरी चालेल. तर आपण त्या ड्रेसचा वरचा जो टॉप आहे त्याचा आपण कापड घेऊ. तर आपल्याला खाली कापड ठेवायचा आणि अशा पद्धतीने या साईडने सोडून आणि या साईडने सोडून इथं आपल्याला शिलाई घ्यायची. बघा, खाली मी कापड ठेवला आणि त्यावर आपली जी मार्जिन केली होती ती ठेवली. हे बघा, अशा पद्धतीने शिलाई घेतली. आता आपल्याला इथं कट करायचं. हे बघा, अशा पद्धतीची
पूर्ण प्रेस शिलाई घेतली. तर आता आपला खालून कापड अशा पद्धतीने झाला. तर आपल्याला याला अशी शिलाई घ्यायची, एक वरून शिलाई आणि इथून पूर्ण बंद. ही शिलाई आपल्याला अशी आतमध्ये दुमडून घ्यायची आहे अशा पद्धतीने. ते थोडस कमी जास्त असल्यास अशा पद्धतीने कट करून अशा पद्धतीने आतमध्ये दुमडून घेऊ आणि ही शिलाई आता वरची बाजू अशा पद्धतीने या शिलाईत घेतली तरी चालते. आपण जी नाड्याची जी पट्टी लावली त्या शिलाईवर ही पट्टी आपल्याला जोडून द्यायची. तर हे बघा अशा पद्धतीने आपला खिसा तयार झाला. मोबाईल किंवा पैसे किंवा पास ठेवायसाठी अशा पद्धतीने आपण अगदी सोप्या पद्धतीने खिसा लावू शकतो. इथं या कलरचा असला तरी चालते किंवा असा वेगळा कापड लावला तरी चालते. असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, प्लीज कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.